चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणता बा, क्वेश्चनला पहिले प्यार से समजा. ठीक आहे, का म्हणता बा, 2 taps A and B can together fill swimming pool in 15 days. ठीक आहे, म्हणजे याचा म्हणणं काय, पहिले क्वेश्चनला समजू की 2 टॅप्स आहेत, 2 नळ आहेत A आणि B. ते जर एकाच वेळेत चालू केला, ठीक आहे, तर स्विमिंग पूल 15 दिवसात घेऊन येऊन मोकळा, म्हणजे पुरा स्विमिंग पूल भरते. ठीक आहे, कौन से एक स्विमिंग पूल आहे, मान के चलो हा स्विमिंग पूल आहे. ठीक आहे, असं पाणी येते बढिया प्यारा प्यारा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर ए नावाचा जर नळ चालू केला ए आणि दुसरा बी नावाचा जर नळ चालू केला, ठीक आहे, तर हे दोन्ही मिळून 15 दिवसात टंकी फुल. ठीक आहे, म्हणजे टंकी म्हणजे स्विमिंग पूल फुल. ठीक आहे, असं मी नाही म्हणता, बरं क्वेश्चन म्हणता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके सर, ठीक आहे, तर इथपर्यंत पहिला कंडिशन क्लिअर. आता दुसरी कंडिशन काय म्हणता बा, ए अँड बी आर केप्ट ओपन फॉर 12 days. पहा ध्यान से देखो, ए आणि बी ला जर चालू ठेवला, ठीक आहे, ए अँड बी ला जर चालू म्हणजे आता ए आणि बी का नळ आहेत ना. ठीक आहे, तर ए आणि बी या दोन नळाले 12 दिवसासाठी चालू ठेवला. पहा, ए अँड बी आर केप्ट ओपन. ठीक आहे, ओपन म्हणजे खुला ठेवला, बरोबर, चालू ठेवला. तर 12 दिवसासाठी जर चालू ठेवला तर मानून चालू ए म्हणजे माना ए आणि बी या दोघाला जर 12 दिवसासाठी, किती दिवसासाठी, 12 days साठी आपण जर चालू ठेवलं म्हणजे 12 दिवसात सुरू करून ठेवलं. ठीक आहे, नळाला. ठीक आहे, तर पहा पुरी कहाणी नाही झाली, फक्त 12 दिवस चालू ठेवा म्हणते. पुढे काय करायचं ते नाही माहिती. ठीक आहे, पटलं ना, फक्त 12 दिवस दोन्ही नळाले चालू ठेवा. ओके सर, ठेवलो. ठीक आहे, आता ऐका, एंड देन बी इज क्लोज्ड. आता 12 दिवस चालू ठेवला आणि 12व्या दिवशी जसा 12वा दिवस खतम, बीचा दुकानदारी बंद करा. ठीक आहे, असं मी नाही म्हणता. ठीक आहे, ती ध्यान से, देन बी इज क्लोज इट असं क्वेश्चन म्हणतात, बी ले क्लोज करा. ठीक आहे, टेक्स समोरचा पॉइंट पहा, टेक्स अनदर 8 days फॉर द पूल टू बी फिल्ड. आणि टेक्स घ्या अनदर 8 days. ठीक आहे, अनदर म्हणजे आता का, बी ले तर बंद केली, बी ची दुकानदारी बंद. अरे बी ची दुकानदारी बंद केलो ना. ठीक आहे, मग उरला कोण, कोणाची चालू राहील, ए म्हणजे ए नळ चालू आहे, म्हणजे याला बंद केल्यानंतर काय म्हणतात, टेक्स अनदर म्हणजे कोण, ए ना. ठीक आहे, 8 days फॉर द पूल टू बी फिल्ड म्हणजे पुन्हा 8 दिवस अनदर चालू ठेवा, म्हणजे कोणाला, ए ला 8 दिवस एक्स्ट्रा द्या. ठीक आहे, तर फॉर द पूल टू बी फिल्ड तेव्हा. ठीक आहे, पटलं ना, म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतो. ठीक आहे, ए ला आणि बी ला 12 दिवस चालू ठेवा, पहिली गोष्ट तो म्हणता. ठीक आहे, आणि 12व्या दिवशी याची दुकानदारी बंद करा. ठीक आहे, पटलं, आणि याला पुन्हा 8 दिवस चालूच ठेवा. ठीक आहे, पटलं ना, म्हणजे हा 20 दिवस आणि हा 12 दिवस इज इक्वल टू पुरी टंकी फुल. ठीक आहे, टंकी नाही, टंकीच येतात. ठीक आहे, काय म्हणतात, पूल. ठीक आहे, स्विमिंग पूल एसपी. ठीक आहे, स्विमिंग पूल पुरा फुल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. क्वेश्चन म्हणतात, पहिले क्वेश्चनला समजा. ठीक आहे, तर हाऊ मेनी इच टॅप रिक्वायर्ड टू फिल द पूल. ठीक आहे, तर प्रत्येक हाऊ मेनी इच टॅप, प्रत्येक नळाला रिक्वायर्ड टू फिल द पूल. ठीक आहे, तर हाऊ मेनी इच म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती, म्हणजे किती दिवस लागतील एक नळाला तो स्विमिंग पूल भरण्यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत असं म्हटलं. ठीक आहे, म्हणजे जर एलेस एकाले चालू ठेवला तर तो किती दिवसात तो स्विमिंग पूल भरल, किंवा नाही तर मग फक्त बी चालू ठेवला तर तो किती दिवसात स्विमिंग पूल चालू ठेवला. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे सॉरी भरल एवढं आपल्याला विचारलं. ठीक आहे, तर पहा आता एक काम करता, फिलहाल की याचं सोल्युशन चालू करता. पहा ऐका, ओके, ए अँड बी आर 2 टॅप्स आहेत. ठीक आहे, का म्हणून की लेट ए अँड बी आर काय 2 टॅप्स म्हणजे 2 नळ आहेत असं मानलो. ठीक आहे, मानायचं काय, तो देऊ नये. पटलं ना, मग मला एक गोष्ट सांगा, जर याला बाय फर्स्ट कंडिशन काय म्हणते, कंडिशन ध्यान से देखो, फर्स्ट कंडिशन काय म्हणते की याला तुम्ही 15 into A म्हणजे पहिल्या नळाला 15 दिवस आणि दुसऱ्या नळाला 15 into B इज इक्वल टू एक पुरा स्विमिंग पूल. पहा एक कावनाला, पहा इथं कन्फ्युजन नको. ठीक आहे, एक स्विमिंग पूल भरायचा म्हणून एक लिहिलो. ठीक आहे, 15A plus 15B म्हणजे 15A plus 15B इज इक्वल टू 1. ठीक आहे, ओके, पण बहुत जणांना हेच नाही समजत की चल क्या. ठीक आहे, बरोबर, म्हणजे 15 and 15B इज इक्वल टू 1 कावनाला. ठीक आहे, तर मेरे अजीज दोस्तों, हे जे क्वेश्चन आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात घ्या. ठीक आहे, पटला. ओके, आता मी लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचा वापर करता, ध्यान से देतो. ए आणि बी 2 नळ घेतलो. ठीक आहे, एक्स्ट्रा व्हेरिएबल नाही वापरलो. ठीक आहे, तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, याला जर फिल करायचं नेमका करत का, मी समजलं का, की 15 days म्हणजे येतात समजा, इकडे 15 into A म्हणजे ए नळ 15 दिवस चालू होता. का नाही समजा, 15 into A म्हणजे ए नळ 15 दिवस चालू होता
आणि 15 इंटू बी म्हणजे बी नळ 15 दिवस चालू होता तेव्हाच एक स्विमिंग पूल भरला, एक स्विमिंग पूल. मेरे प्यारे दोस्तों, एवढी तर कहाणी समजत आहे ना? नसेल समजलं तर दुसरी गोष्ट ऐका सुनो. ओके, थोडासा खोलून सांगतो ऐका कसं. मानून चालू, मानाचं काय इकडे आपण 15A प्लस 15B इज इक्वल टू 1 आहे. मानताय गोष्ट, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करा, या इक्वेशनला 15 ने डिवाइड करा, ठीक आहे, बोथ साइड. तर तुम्हाला माहिती आहे 15 ने इथं डिवाइड होईल, 15 ने इथं होईल 15 ने डिवाइड, ठीक आहे. कचाकच उडल तर A प्लस बी इज इक्वल टू का 1/50 होईल का ना? ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर आहे, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे का चालू आहे ते समजवण्याची कोशिश करता. आता आहे का A प्लस बी, इकडे पहा, सुनो मेरी बात, ठीक आहे. A प्लस बी मिळून 15 दिवसात टंकी भरते, हे तर कहाणी आपल्याला माहिती आहे. A प्लस बी मिळून 15 दिवसात टंकी भरते ना, हो का नाही? ठीक आहे. तर मग मला एक गोष्ट सांगा की A प्लस बी, इकडे ऐका, ठीक आहे, A प्लस बी जर मिळून 15 दिवसापैकी मी काय म्हणतो, ठीक आहे, 15 दिवस किंवा टंकीचे 15 भागापैकी समजून घ्या, 15 दिवसाचे 15 टंकीचे भाग आहेत. अरे मानाले काय जाते, बरोबर आहे की टंकीचे जे छोटे पार्ट आहेत ना, असे 15 पार्ट आहेत असं समजा, ठीक आहे. तर समजा 15 पैकी एक पार्ट पहिल्या दिवशी भरल. अरे एवढा तर समजत आहे ना, ठीक आहे. पहा ना, पहिला नळ प्लस दुसरा नळ, तर 15 डेज पैकी एका दिवसाचा पाणी पहिल्या दिवशी भरल. आता मला सांगा A प्लस बी इज इक्वल टू 15 बाय आउट ऑफ 2 जर घेतलं तर का होईल? A प्लस बी 2 दिवसात 15 पैकी दुसरा भाग भरला. म्हणजे सांगत काय कहाणी समजली का? मी काय म्हणतो, ठीक आहे, की A प्लस बी याचा अर्थ काय माहिती, तुमचे जे टीचर मार्क्स देतात ना की याला 15 पैकी 1 मार्क आला, ठीक आहे, तर टोटल मार्क्स किती राहते? 15 पैकी 1 आला. मग मला सांगा 15 दिवसापैकी 1 दिवसाच्या दोघ जण मिळून भरतात, ठीक आहे, हे कहाणी समजा. म्हणून इथं 15A एका नळाला आणि 15B दुसरा नळाला, ठीक आहे. 15 दिवस घेता ना, तर फुल एक टँक भरला. हे कहाणी तुम्ही समजा, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा का म्हणतात बाय सेकंड कंडिशन समजा. ओके, आता तुम्हाला एवढी तर कहाणी समजली असेल, ठीक आहे. आता एवढी कहाणी जर नसेल समजत तर मग आता गई भैंस पाणी में, ठीक आहे, बरोबर आहे. किती दोरी चराट लावून काढल्या तरी भस निघत नाही, ठीक आहे. तर बाय सेकंड कंडिशन पाहता का म्हणतात, ठीक आहे. इथपर्यंत पहिली कंडिशन क्लिअर केलं मेरे प्यारे दोस्तों, ठीक आहे. आता काय म्हणता पहा, A and B आर केप्ट ओपन फॉर 12 डेज, ठीक आहे. A आणि B काय करू, ओके, एक काम करतो, A and B केप्ट ओपन फॉर किती दिवसासाठी? फॉर 12 डेज. ओके, तर मग काय होईल पहा, तर 12 इंटू A प्लस 12 इंटू बी. पाहा ना, 12 इंटू A प्लस 12 इंटू बी, कारण पाहा ना, चेक करा की 12 दिवसासाठी A नळ चालू राहील आणि 12 दिवसासाठी B नळ चालू राहील, ठीक आहे. आता मी एक काम करतो इकडे, ठीक आहे, कारण आपल्याला तिकडे दिसणार नाही ना. मी एक काम करतो इकडे. हे समजलं का? पहिली गोष्ट, A and B केप्ट ओपन फॉर 12 डेज म्हणजे 12 दिवसासाठी A नळ चालू आणि 12 दिवसासाठी B नळ. आणि काय म्हणता का, एंड B इज क्लोज्ड. आता काय म्हणता पहा, एंड देन तेव्हा, ठीक आहे, देन म्हणण्यापेक्षा ओके 12 दिवस चालू केलो, तर आता काय होईल पहा, बी इज क्लोज्ड करा, ठीक आहे, बी काय करा, क्लोज्ड करा. आणि काय म्हणता अनादर, ठीक आहे, टेक्स पुरा भाषण मध्ये तिथेच लिहिता, ठीक आहे. अनादर किती 8 डेज, टेक्स अनादर घ्या 8 डेज, ठीक आहे. कायच्यासाठी? टू फील्ड का फील्ड करायचा? टू फील्ड स्विमिंग पूल माना, ठीक आहे. स्विमिंग पूल भरण्यासाठी काय म्हणतात, बी ले क्लोज करा, 12 दिवस दोघाले चालू ठेवा आणि बीला काय करा, बंद करा, बी ची दुकानदारी बंद करा, ठीक आहे. आणि टेक्स अनादर म्हणजे कोण? ए ना, त्याने 8 डेज चालू ठेवा. मग आता मला सांगा इकडे पासून, हे महत्वाचा पॉइंट आहे, ठीक आहे. बाय सेकंड कंडिशन हा 20A नाही येईल का? अरे येईल का नाही, कारण इथे 8 ऍड ना होईल का मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे. 8 दिवस याला पुन्हा देता ना चार्ज, ठीक आहे. आणि हा जो 12B जसा तसाच राहील, इज इक्वल टू 0, ठीक आहे. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. सॉरी 0 कसा, इज इक्वल टू 1, ठीक आहे. 0 कसा 1 ना, कारण पुरा पा 20 दिवस ए चे आणि 12 दिवस बी चे, तर तेव्हाच तर फुल टँक भरत आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, ओके. तर अशा प्रकारे सेकंड कंडिशन आली, समजली ना, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट पहा, ठीक आहे. आता आपल्याला हा इक्वेशन नंबर 1 असेल, सपोज दॅट माना, ठीक आहे. आणि हा इक्वेशन नंबर 2 असेल माना, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मला एक गोष्ट सांगा, मी याला इक्वेशनला 5 ने डिवाइड करतो, चालेल का? 5 ने, ओके चलो. आणि इथे किती 4 ने, ठीक आहे.
नाही 4 ने चलेगा, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे. नाही एक काम करा, डिवाइड करण्यापेक्षा एक आयडिया आहे का, यावाल्या इक्वेशनला 4 ने मल्टीप्लाय कर, ध्यान से देखो, कारण 15 4 जा 60 आणि यावाल्या 5 ने मल्टीप्लाय 12 25 60, ठीक आहे. बहुत ही बढ़िया. तर मी काय करता पहा आता आहे का, कारण आपण लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल शिकलो ना, तर काय करीन पहा, मल्टीप्लाय बाय किती इथं 4 इन इक्वेशन 1 अँड मल्टीप्लाय बाय किती 5 इन इक्वेशन 2, बस दोन्ही इक्वेशन मध्ये मल्टीप्लाय करा, ठीक आहे. मग आता काय होईल पहा, आता काय होईल, ठीक आहे. तर आता का होईल ते जाऊ द्या, पहिले एवढा पार्ट मी मिटवतो, ठीक आहे. चला मित्रांनो, थोडासा मिटवलो कारण आपल्याला इक्वेशन पाहिजे होता. काय होता पहा, मल्टीप्लाय बाय 4 इन इक्वेशन म्हणला तर काय येईल पहा, 15 4 जा 68, ठीक आहे. त्यानंतर इथं पहा मल्टीप्लाय 15 4 जा 60b आणि इज इक्वल टू 4 1 जा 4, इक्वेशन नंबर 3 नवीन इक्वेशनचं, ठीक आहे. त्यानंतर दुसरा काय होईल पहा, दुसरा सुरू, या इक्वेशनला किती 5 आहे ना, तर 520 जा 100 आहे, अरे चेक करा ना 100 आहे, ठीक आहे. प्लस 5 किती ना 12 5 जा 60b आणि इज इक्वल टू 5 1 जा 5, इक्वेशन नंबर 4. आता तुम्हाला पण माहित आहे, ठीक आहे. बाकी हा तर पार्ट आता मिटवूनच घेतो, ठीक आहे. की इकडे पहा दोन्ही प्लस आहे आणि सेम नंबर आहे, ठीक आहे. तर याला जर हटवायचा असेल कोणाला, बी ला, तर मी सबट्रॅक्ट करतो. काय करता पहा, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 ले सबट्रॅक्ट करता फ्रॉम 4 मधून, नाही तर मग 4 ले करा फ्रॉम 3 मधून, कोणाला कुठून नाही करू शकता, काही विषय नाही, ठीक आहे. सबट्रॅक्ट करताना काय होईल पहा, कोणाला सबट्रॅक्ट 4 ले करा, 4 ला सबट्रॅक्ट करा 100a प्लस 60b इज इक्वल टू 5 ला सबट्रॅक्ट करा, कुठून याला सबट्रॅक्ट करा, कुठून तर फ्रॉम 3 म्हणजे 60a प्लस 60b इज इक्वल टू 4. तर एक काम करा, सबट्रॅक्ट करताना साइन चेंज होते, तुम्हालाही माहित आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, साइन चेंज ना होत का मेरे अजीज दोस्तों. आता 60b खतम, इथं पहा 60 मधून -40a आला, कारण 100 मधून 60 गेला, ठीक आहे. आणि इज इक्वल टू -1 कारण 5 -4 -1. तर मग मला सांगा कुणाला एवढा समजला की सर इसकी पूछ उडल, ठीक आहे, मायनस प्लस. तर मग a इज इक्वल टू काय 1/40, ठीक आहे. a इज इक्वल टू पहा मल्टीप्लाय द डिवाइड. आता कुणाला एवढी गोष्ट समजत इकडे आहे का, हा a जो आहे तो एक नड, ठीक आहे पडला. आता मला सांगा पहा ना, तुम्हाला समजला की सर ए नावाच्या व्यक्तीला 40 पैकी 1 मार्क आला, समजलं ना. म्हणजे अर्थ समजा की 40 पैकी 1 दिवस लागत, ठीक आहे पटला. म्हणजे एका दिवसाचा का निघाला, 1 दिवस जर नळ चालू ठेवला ना, तर त्या टंकी स्विमिंग पूलच्या 40 पैकी 1 भाग म्हणजे सर पूर्ण टंकी भरायला तर 40 दिवस लागते. हेच माहित झालं की 40 पैकी 1 दिवस ना, 1 दिवस टंकी भरण्यासाठी 40 पैकी 1, ठीक आहे पडला. 1 दिवसाचा 40 पैकी 1 भाग, तर मग पुऱ्या दिवस किती 40 ना, ठीक आहे. तर मग आता याचा अर्थ काय म्हणेन पहा की टॅप ए टेक किती 40 डेज टू फील्ड कायच्यासाठी, टू फील्ड स्विमिंग पूल, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता, हे तर गाणे लिहिलो, आता ए ले कुठेतरी घुसाडा, ती घुसाडतो, ठीक आहे. का म्हणता पुट a इज इक्वल टू 1/40 इन इक्वेशन कुठं चेक करा, इन इक्वेशन 2 मध्ये ठेवलो. ओके. आता पण 2 तर तुम्हाला दिसता, एवढा भाग मी मिटवत आहो, ठीक आहे. सुनो मेरी बात, ठीक आहे, एवढा भाग मी मिटवत आहो. आता का सुन इथं, ठीक आहे, इक्वेशन 2 मी मिटवलं एवढा भाग. आता ऐका की इथं 20a होता ना, तर 20a च्या ठिकाणी घुसाडा काय होईल 1/40 आणि प्लस 12b इज इक्वल टू 1. तर 20 म्हणजे 20, 22 जा 40 म्हणजे 12b इज इक्वल टू नंतर देऊ पहा इकडे उरला किती पहा 1/2, चेक करा 1/2 प्लस 12b इज इक्वल टू 1, ठीक आहे. इथपर्यंत केली. आता फिलहाल केली एक काम करतो ना, आता आपल्याला तर माहितच झालं, हा वाला पाठ मी इकडे मिटवून गेलो, ठीक आहे. चला जागा बनवता मेरे अजीज दोस्त, बाकी काही नाही, ठीक आहे. जागा बनवणे आवश्यक आहे. तर काय होईल पहा 12b इक्वल्स टू इकडे 12b इक्वल्स टू किती येईल पहा 1 मायनस हाफ. अरे चेक करा ना इकडे जाऊन, ठीक आहे. आता मला सांगा 1 मधून हाफ गेला तर हाफच राहते. ओह बहुत सही, ठीक आहे. तर 12b आता b इज इक्वल टू काय होईल 1/2 ना, हा मल्टिप्लाय द डिवाइड म्हणजेच किती पहा मल्टिप्लाय द डिवाइड. तर b इज इक्वल टू किती 1/24. आता येथे एक नजारा दिसला का की सर b जो आहे ना तो एका दिवसात, ठीक आहे, 24 पैकी 1 पार्ट भरते, ठीक आहे. मग पुरा बीले किती दिवस लागेल 24 डेज. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. मग येतं लिहा डायरेक्टली की का लिहा थोडासा इंग्लिश झाडून द्या, ठीक आहे. टॅप बी म्हणजे नट, ठीक आहे. टेक किती डेज 24 डेज
आता टू फील्ड हे वगैरे सब लिहून टाका, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. माझ्या मते क्वेश्चन समजला असेल, ठीक आहे. काही भारी नव्हता, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.